पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जमिनीच्या जुन्या वादातून दोन गट एकमेकांवर तुटून पडल्याची घटना घडली आहे। चांदोह गावात 50 ते 60 लोकांच्या टोळक्यांनी एकमेकांवर लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला। या भीषण हाणामारीत दोन्ही बाजूंच्या महिलांसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झालंय। शिरूर तालुक्यातील चांदोह गावात पूर्वजांच्या जमिनीवरून दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। मात्र काल या वादाने अत्यंत हिंसक वळण घेतले। एका गटातील लोक ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन आणि कार मधून अचानक शेतात आले। त्यांनी वादग्रस्त जमिनीवरील उभे पीक ट्रॅक्टर घालून अक्षरशः उद्ध्वस्त केले। दुसऱ्या गटाने या कृत्याला कडाडून विरोध केला आणि पाहता पाहता तिथे युद्धाचे मैदान तयार झाले। दोन्ही बाजूंचे 50 ते 60 जण एकमेकांसमोर आले। हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगड घेऊन एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला। समोर येईल त्याला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये महिलाही सुटल्या नाहीत। या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा।